सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारतीय संविधानातून मिळत असल्यामुळे राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण झाले। ही अत्यंत गौरवाची बाब असून महत्त्वाचा प्रसंग आहे। भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समानता व बंधुता या मूलभूत घटकांविषयी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। संविधान मंदिर हे राज्यघटनेबाबत जागृतीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले। कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले। तसेच राज्यातील 434 ITI मध्ये स्थापित संविधान मंदिराचेही उपराष्ट्रपतींच्या हस्ते एकाच वेळी आभासी पद्धतीने लोकार्पण झाले। मुंबई येथील कार्यक्रमात राज्यपाल CP राधाकृष्णन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विभागाचे सचिव गणेश पाटील, तर अमरावतीच्या ITI मधील कार्यक्रमात आमदार सुलभा खोडके, महसूल सह आयुक्त संजय पवार, प्रभारी उपसंचालक संजय बोरकर यावेळी उपस्थित होते। यावेळी मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथील संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपित करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्वांद्वारे भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी वैद्य यांनी केले, तर निलेश रोंघे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या कार्यक्रमाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिल्प निदेशक, शिक्षक वृंद, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।